नमस्कार. मी वैद्य अश्विनी घाणेकर. मी गेल्या 20 वर्षापासून पुणे येथील विश्वानंद केंद्र येथे वंध्यत्व चिकित्सा तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी. वंध्यत्व म्हणजे काय? तर अपत्यप्राप्तीच न होणे. याचे 2 मुख्य प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि दुसरा म्हणजे सेकंडरी इन्फर्टिलिटी. 6 महिन्यापर्यंत फर्टाईल पिरियडमध्ये म्हणजेच स्त्री शरीरात घडणाऱ्या ओव्ह्युलेशनच्या काळात संबंध ठेवूनही गर्भधारणा न होणे म्हणजे प्रायमरी इन्फर्टिलिटी. आणि पहिल्या अपत्यप्राप्तीच्या वेळेला काही त्रास नाही झाला, पण दुसऱ्या अपत्यप्राप्तीचा विचार करताना गर्भधारणाच होत नाहीये, तर म्हणजे सेकंडरी इन्फर्टिलिटी. याच्या व्यतिरिक्त अजून एक तिसरा प्रकारही दिसतो, तो म्हणजे की गर्भधारणा होते परंतु गर्भ टिकत नाही 9 महिन्यापर्यंत. 1 किंवा 2 महिन्यातच मिसकॅरेज झालेलं आढळतं. आणि हे IUI, IVF किंवा नैसर्गिकरित्या होणाऱ्या गर्भधारणा या तिन्ही प्रकारांमध्ये घडताना आढळून येतं. मंडळी, जीवनशैलीत घडणाऱ्या बदलांमुळे आणि आहार-विहारांच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरात घडणाऱ्या असंतुलनाचा परिणाम म्हणजे हे वंध्यत्व हा एक दृश्य परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. हा आजार नाही. आयुर्वेदामधले पंचकर्म उपचार आणि उत्तरबस्ती आणि जीवनशैलीत सुयोग्य बदल ह्याच्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला निश्चितच उपाय करता येतो किंवा मात करता येते.